friction, the force which opposes the relative motion between the two surfaces in contact is called as friction. It is a non-conservative force, electromagnetic force, and opposes the relative motion. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा वर्ड महत्त्वाचा आहे. फ्रिक्शन मोशनला अपोज करत नाही, लक्षात घ्या. इट अपोजेस द रिलेटिव्ह मोशन. रिलेटिव्ह मोशनला ते अपोज करतात. कॉजेस ऑफ फ्रिक्शन आहेत इंटरलॉकिंग ऑफ सरफेस इरेग्युलरिटीज, म्हणजे कुठलाही सरफेस आपण कितीही जरी प्लेन आहे असं समजलं तरी त्याच्यामध्ये काय असतात, इरेग्युलरिटीज असतात. आणि दोन सरफेस ज्यावेळी एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात त्यावेळी इरेग्युलरिटीज इंटरलॉक होतात आणि त्याच्यामुळं फ्रिक्शनल फोर्स क्रिएट होतो. त्याचबरोबर दोन सरफेस कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर काय होतं, दोन सरफेसचे मॉलिक्यूल एकमेकाला चिकटतात आणि त्याच्यामुळे देखील काय होतं, तिथं वेल्डिंग फॉर्म होतं आणि त्याला काय म्हणतो आपण, कोल्ड वेल्डिंग असं म्हणतो. तर त्याच्यामुळे देखील काय होतो, फ्रिक्शनल फोर्स क्रिएट होतो. म्हणजे दीज आर द टू बेसिक रिझन्स. म्हणजे या दोन्ही रिझनमुळे म्हणजे थोडा फ्रिक्शनल फोर्स इंटरलॉकिंग मुळे क्रिएट होतो आणि थोडा फोर्स जो आहे तो इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन मुळे क्रिएट होणार आहे. ऍडव्हान्टेजेस ऑफ फ्रिक्शन काय आहेत, सेफ वॉकिंग. Walking is possible due to friction. Nails and screws are held in the wall. Fingers help fingers to hold the glass or the pen. Safe navigation, म्हणजे व्हेकल व्यवस्थित चालवायचं असेल तर. अँड पॉवर ट्रान्समिशन इन बेल्ट ड्राईव्ह, म्हणजे बेल्टच्या साईनत दोन पुलीज आपण ज्यावेळी फिरवतोय त्यावेळी तिथं पॉवर ट्रान्समिशन मध्ये त्याचा यूज होतोय. बट डिसएडव्हान्टेजेस ऑफ द फ्रिक्शन आर रिझल्ट इन पॉवर लॉस, विअर अँड टिअर ऑफ द रबिंग पार्ट्स, ओके, and produce unnecessary heating. Okay, now the methods to reduce friction. Friction reduce करायच्या मेथड्स कुठल्या कुठल्या आहेत बघा. तर त्याच्यामध्ये फर्स्ट मेथड आहे दॅट इज द पॉलिशिंग. ओके, पॉलिशिंग केल्यानंतर काय होणार आहे, फ्रिक्शन कमी होतं. म्हणजे रफनेस थोडक्यात कमी करायचा. रफ सरफेस हॅज मोर फ्रिक्शन, स्मूथ सरफेस हॅज लेस फ्रिक्शन. आता इथे एक व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट आहे बघा. व्हेरी स्मूथ सरफेस हॅज द लार्ज फ्रिक्शन. व्हेरी स्मूथ सरफेस हॅज लार्ज फ्रिक्शन. म्हणजे दोन सरफेस स्मूथ केले तर फ्रिक्शन कमी होणार आहे, म्हणजे पॉलिश्ड केले तर. परंतु परफेक्टली स्मूथ केले तर मात्र काय होतं, ते फ्रिक्शन परत झिरो होत नाही, व्हेरी हाय होतं. हे का कशामुळे होतं, तर इंटरलॉकिंग कमी होईल परंतु दोन सरफेसेसचे मॉलिक्यूल काय होतात, एकमेकाला चिकटायला जास्त चालू होतात, कारण जास्त मॉलिक्यूल एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात आणि त्याच्यामुळे फ्रिक्शनल फोर्स काय होतो, वाढतो. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, रफ सरफेस हॅज मोर फ्रिक्शन, स्मूथ सरफेस हॅज लेस फ्रिक्शन, बट व्हेरी स्मूथ सरफेस हॅज अगेन लार्ज फ्रिक्शन. ओके, ल्युब्रिकेशन. गुड ल्युब्रिकंट इज अ व्हिस्कस अँड नॉन व्होलेटाईल. म्हणजे ल्युब्रिकेशन, दोन सरफेसेसच्या मध्ये ल्युब्रिकंट ऑइल जर तुम्ही टाकला तर फ्रिक्शन कमी होणार आहे. आता इथं देखील एक महत्वाचा पॉईंट, हे एमसीक्यू पॉईंट ऑफ व्ह्यू खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहेत, लक्षात घ्या. तर नीट एक्झामिनेशनला थिअरॉटिकल क्वेश्चन लास्ट इयरला जास्त आलेले आहेत, त्याच्यामुळे हे छोटे छोटे पॉईंट्स आहेत ना, ते त्याच्यामध्ये ट्रूज फॉल्स मध्ये किंवा काही एमसीक्यू याच्यावर विचारले जाऊ शकतात. तर बघा, गुड ल्युब्रिकंट कसं असणार आहे, इट शुड बी व्हिस्कस अँड नॉन व्होलेटाईल. नॉन व्हिस्कस चालणार नाही, ते व्हिस्कस असलं पाहिजे आणि नॉन व्होलेटाईल असलं पाहिजे. आणि थिअरॉटिकली गॅसेस आर मोर ल्युब्रिकंट दॅन द सॉलिड अँड लिक्विड. त्याच्यानंतर यूज ऑफ बेअरिंग केल्यानंतर देखील फ्रिक्शन रिड्यूस होतं आणि स्ट्रीम लाइनिंग केल्यानंतर एअरचं फ्रिक्शन कमी होतं. स्ट्रीम लाइनिंग म्हणजे काय, एरोडायनेमिक शेप ऑफ द एरोप्लेन्स. ओके, आफ्टर दॅट टाइप्स ऑफ फ्रिक्शन, दॅट इज द स्टॅटिक फ्रिक्शन. एक बॉडी दुसऱ्या बॉडीवर सरकायचा प्रयत्न करावा लागले परंतु ऍक्च्युअली जर मूव्ह करत नसेल तर त्यावेळी स्टॅटिक फ्रिक्शन असतं. इट इज अ सेल्फ ऍडजस्टिंग फोर्स. स्टॅटिक फ्रिक्शन इज ऑलवेज इक्वल टू काय असणार आहे, अप्लाइड फोर्स असणार आहे. एरिया ऑफ कॉन्टॅक्ट वर फ्रिक्शनल फोर्स डिपेंड नसतो अँड डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द नॉर्मल रिएक्शन असतं. आणि मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आहे, लिमिटिंग व्हॅल्यू ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आहे, Fs इज इक्वल टू μs इंटू n. ओके, so this is the formula for static friction. Fs is equal to μs into n is the formula for the static friction. आता हा जो फॉर्म्युला आहे तो स्टॅटिक फ्रिक्शनचा नसून, लक्षात घ्या, मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आहे, लक्षात घ्या. मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन येतं μs इंटू n. म्हणजे सपोज याच्यावर क्वेश्चन बघा कसा येणार आहे. सपोज देर इज अ हॉरिझॉन्टल सरफेस ऑन विच अ ब्लॉक इज प्लेस्ड. हा हॉरिझॉन्टल सरफेस आहे आणि इथं कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन सपोज किती आहे, 0.8 आहे आणि बॉडीचं मास आहे सपोज 10 kg. बॉडीचं मास किती आहे, 10 kg आहे. तर इथं फ्रिक्शनल फोर्स, मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन विचारलं तर किती येणार आहे, μs इंटू
नॉर्मल रिएक्शन. आता नॉर्मल रिएक्शन किती येणार आहे, तर इक्वल टू mg असणार आहे. mg नॉर्मल रिएक्शन इज इक्वल टू mg. सो म्यूएस ची व्हॅल्यू असणार आहे 0.8 आणि mg ची व्हॅल्यू असणार आहे 100. म्हणजे मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन किती, 80 न्यूटन. Once again, remember that this is the maximum value of static friction. This is not the value of friction actually present there. ठीक आहे. आता ऍक्च्युअली व्हॅल्यू ऑफ फ्रिक्शन कसं काढायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्या अगोदर नॉर्मल रिएक्शन कशी काढायची ते तुम्हाला पाठ करावं लागेल. ओके, नॉर्मल रिएक्शन कशी काढायची. तर लक्षात घ्या, हे फॉर्म्युले पाठ करून ठेवा. नॉर्मल रिएक्शन से रिलेटेड. जर हॉरिझॉन्टल सरफेस असेल, okay, if there is a horizontal surface like this, normal reaction exactly equal to m into g घ्यायचं. Inclined surface असेल at an angle theta असेल, surface is inclined at an angle theta असेल, तर नॉर्मल रिएक्शन येणार आहे mg cos theta. हे पाठच करून ठेवायचं लक्षात घ्या. आणि व्हर्टिकल सरफेस असेल तर नॉर्मल रिएक्शन म्हणजे याच्यावर व्हर्टिकल सरफेसवर ऍक्ट होणारा हॉरिझॉन्टल फोर्स. म्हणजे हा व्हर्टिकल सरफेस आहे ना, तर हॉरिझॉन्टल फोर्स त्या ठिकाणी जो असेल, म्हणजे इथे mg हा व्हर्टिकलच फोर्स असतो, तो कधी हॉरिझॉन्टल नसतो. तर नॉर्मल रिएक्शन किती घ्यायचं आहे, हॉरिझॉन्टली अप्लाइड फोर्स म्हणजे नॉर्मल रिएक्शन येणार. कारण फ्रिक्शनल फोर्स कॅल्क्युलेट करताना आपल्याला नॉर्मल रिएक्शन लागणार आहे, लक्षात घ्या. नॉर्मल रिएक्शन कशी कॅल्क्युलेट करायची, हॉरिझॉन्टल सरफेस असेल तर mg, इन्क्लाइन्ड सरफेस असेल तर mg cos थीटा, आणि व्हर्टिकल सरफेस असेल तर हॉरिझॉन्टल फोर्स एवढी नॉर्मल रिएक्शन तिथं असणार आहे. हे आपण साधारणपणे लक्षात ठेवू शकतो. आता याच्याशी रिलेटेड एक क्वेश्चन बघूया. ओके, खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तो. तो क्वेश्चन बघण्याच्या अगोदर आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे कायनेटिक फ्रिक्शन आणि रोलिंग फ्रिक्शन बघूया, आणि त्याच्यानंतर ते आपण तो इम्पॉर्टंट क्वेश्चन बघूया. कायनेटिक फ्रिक्शन म्हणजे काय, एक बॉडी ज्यावेळी दुसऱ्या बॉडीवर ऍक्च्युअली मूव्ह करायला चालू करते किंवा स्लाइड करायला चालू करते, त्यावेळी क्रिएट झालेला जो फोर्स आहे त्याला काय म्हणायचं, कायनेटिक फ्रिक्शन. ओके, इट इज प्रोड्यूस्ड व्हेन वन बॉडी ऍक्च्युअली स्लाइड्स ऑर मूव्स ऑन द अनदर बॉडी. So kinetic friction is again given by formula mu k into n, where mu k is the coefficient of the kinetic friction and n is the normal reaction. Once again, kinetic friction is opposite to relative velocity, independent of area of contact. For small velocity, kinetic friction is independent of velocity. म्हणजे कायनेटिक फ्रिक्शन व्हेलॉसिटीवर डिपेंड नसतं, म्हणजे व्हेलॉसिटी स्मॉल असेल तर. परंतु लार्ज व्हेलॉसिटीला मात्र काय होणार आहे, कायनेटिक फ्रिक्शन डिपेंड्स ऑन द व्हेलॉसिटी. Okay, it is directly proportional to normal reaction, and once again formula is kinetic friction is equal to coefficient of kinetic friction into n येणार आहे. म्हणजे इथे दोन इम्पॉर्टंट फॉर्म्युले आपण बघितलेले आहेत. मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन असणार आहे μs इंटू n, अँड कायनेटिक फ्रिक्शनचा फॉर्म्युला असणार आहे μk इंटू n. μk इंटू n. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे नेक्स्ट इज दिस इज द ग्राफ. म्हणजे एक बॉडी सपोज आपण हॉरिझॉन्टल सरफेसवर ठेवली आणि त्याच्यावरचा फोर्स, अप्लाइड फोर्स जो आहे तो 0 पासून काय केला, कंटिन्युअसली वाढवत नेला 0 पासून, 0 न्यूटन पासून. तर फ्रिक्शनल फोर्सची व्हॅल्यू वाढत जाते, मॅक्सिमम व्हॅल्यूला पोहोचते, तिथून पुढे सडनली कमी होते आणि तिथून पुढे कॉन्स्टंट राहते. तर ह्या इन्क्लाइंड सरफेसवरचं जे इन्क्लाइंड लाईनवरचं जे फ्रिक्शन असणार आहे ते स्टॅटिक फ्रिक्शन असणार आहे, आणि या हॉरिझॉन्टल लाईनवरचं जे फ्रिक्शन असणार आहे ना, ते काय असणार आहे, कायनेटिक फ्रिक्शन असणार आहे. अप्लाइड फोर्स आणि फ्रिक्शनल फोर्स यांच्यामधला हा ग्राफ लक्षात ठेवा. स्ट्रेट लाईन, मॅक्सिमम व्हॅल्यू, देन सडनली स्मॉल ड्रॉप, अँड आफ्टर दॅट फोर्स ऑफ फ्रिक्शन इज कॉन्स्टंट. ओके, द फ्रिक्शन से रिलेटेड एक इम्पॉर्टंट पार्ट बघूया, दॅट इज सपोज, इम्पॉर्टंट क्वेश्चन बघूया. सपोज देयर इज अ ब्लॉक लाइक दिस which is placed on horizontal surface. Okay, here coefficient of static friction is given as μs and coefficient of kinetic friction is given as μk. Actually values आपण घेऊया इथं. Okay, μs ची व्हॅल्यू सपोज आहे 0.8 and μk ची व्हॅल्यू आहे 0.6. ओके, आणि इथं सुरुवातीला काहीही अप्लाइड फोर्स नाहीये. ब्लॉक ऑफ द मास ऑफ द ब्लॉक इज इक्वल टू 10 kg असेल सपोज. तर आता विचारलं की हाऊ मच इज द फ्रिक्शनल फोर्स हिअर, किती फ्रिक्शनल फोर्स इथं क्रिएट होईल. ओके, तर याचा आन्सर येणार आहे फ्रिक्शनल फोर्स इज इक्वल टू 0.
ओके, इथं म्यूएस दिलंय, एम दिलंय, म्हणजे म्यूएस इंटू एन इथं करायचं नाहीये, कारण अप्लाइड फोर्सच नाहीये. म्हणजे बेसिकली फ्रिक्शनल फोर्स कसा काढायचा असतो, तुम्ही म्हणणार झिरो कसं काय आलं, तर फ्रिक्शनल फोर्स कसा काढायचा असतो पुन्हा एकदा बघा. तर पहिली गोष्ट म्हणजे वेदर बॉडी इज गोइंग टू मूव्ह ऑर नॉट, बॉडी इज गोइंग टू स्लाइड ऑर नॉट, ते डिसाइड करायचं. ओके, हे बॉडी इज गोइंग टू मूव्ह ऑर नॉट हे कसं आयडेंटिफाय करायचं, तर इथं तुम्ही तिन्ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा. म्हणजे मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन अगोदर काय कॅल्क्युलेट करा. मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन म्हणजे काय येणार आहे, म्यूएस इंटू नॉर्मल रिएक्शन. म्यूएस ची व्हॅल्यू आहे 0.8 आणि हॉरिझॉन्टल सरफेस असेल तर नॉर्मल रिएक्शन किती असते, एमजी. एमजी इज इक्वल टू किती येणार आहे, 100 येणार आहे. सो मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन येणार आहे 80 न्यूटन. अँड कायनेटिक फ्रिक्शनची व्हॅल्यू पण काढूया, म्यू के इंटू एन, दॅट इज 0.6 इंटू काय असणार आहे, 100 असणार आहे. नॉर्मल रिएक्शन इज एमजी, एमजी म्हणजे 10 इंटू 10 घेतलं मी, सो हे येणार आहे 60 न्यूटन. त्याच्यानंतर आता हे एफ एस आणि एफ के काढल्यानंतर आता अप्लाइड फोर्स किती आहे तो बघायचं. सपोज अप्लाइड फोर्स आहे इथं 30 न्यूटन, अप्लाइड फोर्स किती आहे, 30 न्यूटन आहे. तर बघा बॉडी कधी मूव्ह करणार, बॉडी मूव्ह होते का नाही ते आपल्याला अगोदर चेक करायचं आहे. ओके, बॉडी मूव्स व्हेन, बॉडी मूव्स व्हेन applied force is more than value of maximum value of static friction. जर applied force जर काय झाला, मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन जर झाला एफएस पेक्षा जास्त झाला एफ, तर बॉडी काय करणार आहे, मूव्ह करणार आहे. आणि बॉडी मूव्ह करायला लागल्यावर तिथला फ्रिक्शनल फोर्स किती घ्यायचा, कायनेटिक फ्रिक्शन. ओके, इन दिस केस फ्रिक्शन विल बी इक्वल टू, और फ्रिक्शनल फोर्स विल बी इक्वल टू काय असणार आहे, दॅट इज इक्वल टू एफ के असणार आहे, दॅट इज कायनेटिक फ्रिक्शन असणार आहे. अँड व्हेन बॉडी डझंट मूव्ह, व्हेन बॉडी डझंट मूव्ह, बॉडी जर मूव्ह करत नसेल तर काय करायचं आहे, फ्रिक्शनल फोर्स विल बी इक्वल टू, फ्रिक्शन इज इक्वल टू अप्लाइड फोर्स घ्यायचा. बघा म्हणजे फ्रिक्शनल फोर्सची व्हॅल्यू काय असते, एक तर एफ के असते किंवा अप्लाइड फोर्स असते. एफ एस ही फ्रिक्शनल फोर्सची व्हॅल्यू आपण काय करतोय, ती मूव्ह होते का नाही हे डिसाइड करण्यासाठी कॅल्क्युलेट करतोय. काय सांगितलं लक्षात येते का. एखादी डायग्राम, हा सिंपल क्वेश्चन एक्झाम मध्ये येऊ शकतो, लक्षात घ्या, म्हणून हा इम्पॉर्टन्स एवढं मी त्याला द्यायला लागलोय, लक्षात घ्या. ठीक आहे, बॉडी मूव्ह होते का, म्हणजे बॉडी म्हणजे फ्रिक्शनल फोर्सची व्हॅल्यू काय असणार आहे, एक तर अप्लाइड फोर्स तरी असणार आहे किंवा एफ के तरी असणार आहे. बॉडी स्लाइड होत नसेल तर फ्रिक्शनल फोर्सची व्हॅल्यू एफ असणार आहे, म्हणजे अप्लाइड फोर्स एवढी असणार आहे. आणि बॉडी मूव्ह व्हायला लागली तर फ्रिक्शनल फोर्सची व्हॅल्यू एफ के असणार आहे. आता बघा या केसमध्ये फ्रिक्शनल फोर्स आहे 30 न्यूटन आणि मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आहे 80 न्यूटन. 30 इज लेस दॅन 80 ना, त्याच्यामुळे बॉडी मूव्ह करणार नाही आणि त्याच्यामुळे इथं फ्रिक्शनल फोर्सची व्हॅल्यू किती येणार आहे, 30 न्यूटन. दॅट इज द आन्सर. लक्षात आलं. हाच फोर्स मी सपोज काय केला, 30 ऐवजी सपोज 90 न्यूटन लावला, 90 न्यूटन अप्लाइड फोर्स. आता 90 न्यूटन हा अप्लाइड फोर्स काय आहे, 80 न्यूटन पेक्षा जास्त आहे, स्टॅटिक फ्रिक्शनच्या मॅक्सिमम व्हॅल्यू पेक्षा जास्त आहे, त्याच्यामुळे बॉडी स्लाइड करायला चालू करणार. आणि त्या केसमध्ये बॉडी स्लाइड करायला चालू झाली की कुठला फ्रिक्शनल फोर्स घ्यायचा, तिथं कायनेटिक फ्रिक्शन घ्यायचं. आणि कायनेटिक फ्रिक्शन किती आलाय, 60 न्यूटन. लक्षात आलं का. म्हणजे नेहमी लक्षात ठेवा, एखादी बॉडी एखाद्या सरफेसवर जर ठेवलेली असेल तर फ्रिक्शनल फोर्सची व्हॅल्यू एक तर अप्लाइड फोर्स तरी असतं किंवा कायनेटिक फ्रिक्शन तरी असतं, हे लक्षात घ्या. ओके, तर फ्रिक्शनल फोर्सची व्हॅल्यू अप्लाइड फोर्स एवढी कधी असणार आहे, बॉडी जर सरकत नसेल तर, मूव्ह करत नसेल तर. आणि बॉडी जर स्लाइड करत असेल तर फ्रिक्शनल फोर्सची व्हॅल्यू येणार आहे, दॅट इज इक्वल टू कायनेटिक फ्रिक्शन. फॉर एक्झाम्पल, सपोज आणखी एक सिंपल एक्झाम्पल बघूया. सपोज हा अँगल आहे 37 डिग्री आणि याच्यावर ठेवलेला आहे 10 kgचा ब्लॉक. पुन्हा एकदा कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आहे 0.5 आणि कोइफिशियंट ऑफ कायनेटिक फ्रिक्शन आहे 0.4. तर आता विचारलं की इथं फ्रिक्शनल फोर्सची व्हॅल्यू किती येईल, व्हॉट इज द फ्रिक्शनल फोर्स बिटवीन 10 kg ब्लॉक अँड दिस वेज, याला काय म्हणतो आपण, वेज असं म्हणतो. यांच्यामधला फ्रिक्शनल फोर्स किती. तर काय काय सांगितलंय मी, 3 गोष्टी अगोदर ठरवा, एफ, एफ एस आणि एफ के, या 3 गोष्टी अगोदर कॅल्क्युलेट करा. एफ म्हणजे त्या बॉडीला सरकवणारा फोर्स. आता तिरक्या सरफेसवर बॉडीला मूव्ह करणारा फोर्स म्हणजे एमजी साइन थिटा असतो, हे माहिती पाहिजे तुम्हाला. ती एमजी साइन थिटाची व्हॅल्यू इथं काढतो. एमजी साइन थिटा ती किती येणार आहे, एमजी ची व्हॅल्यू येणार आहे 100
आणि sin 37 म्हणजे 3/5 म्हणजे हे येणार आहे 60 न्यूटन. 60 न्यूटनचा फोर्स काय करायला लागलाय, बॉडीला खाली पुल करायला लागलाय. मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन काय असतं, μs इंटू नॉर्मल रिएक्शन. आता नॉर्मल रिएक्शन इन्क्लाइंड सरफेसवर किती असते म्हणून सांगितलं, mg cos θ. हे पाठ करून ठेवायचं आहे. सो μs ची व्हॅल्यू आहे 0.5, mg ची व्हॅल्यू आहे 100 अँड cos 37 म्हणजे काय येणार आहे, दॅट इज 4/5 येणार आहे. ओके, म्हणजे किती येणार हे बघा, 40 न्यूटन येणार ना, 40 न्यूटन येणार आहे. ओके, 50 into 4 that is 200, 200/5 40 न्यूटन. आणि fk ची व्हॅल्यू म्हणजे μk mg cos θ येणार आहे. μk into n that is 0.4 into 100 into 4/5 म्हणजे किती होणार आहे, दॅट इज 32 न्यूटन माझ्या मते येईल, 32 न्यूटन. ठीक आहे. आता बघा, बॉडी काय करायला, फ्रिक्शनल फोर्सची व्हॅल्यू काय असते, एक तर अप्लाइड फोर्स किंवा एफके असते, या दोन्हीपैकी एक असते, मी लक्षात ठेवायला सांगितलंय. तर फ्रिक्शनल फोर्स एक तर 60 न्यूटन तर येणार किंवा 32 न्यूटन तर येणार. आता कशावरून ठरवायचं म्हणून मी सांगितलंय, बॉडी सरकते का नाही हे चेक करायचं. बघा, खाली ओढणारा फोर्स आहे 60 न्यूटनचा आणि त्याला प्रिव्हेंट करणारा फोर्स आहे 40 न्यूटनचा. जास्तीत जास्त फ्रिक्शनल फोर्स 40 न्यूटन क्रिएट होऊ शकतो, त्याच्यापेक्षा जास्त क्रिएट होत नाही. त्याच्यापेक्षा जास्त खाली ओढणारा फोर्स आहे म्हणजे बॉडी स्लाइड होणार, आणि बॉडी स्लाइड व्हायला लागलं की फ्रिक्शनल फोर्स किती असतो, कायनेटिक फ्रिक्शन. सो याचा आन्सर येणार आहे फ्रिक्शनल फोर्स इज इक्वल टू 32 न्यूटन. ओके, नेक्स्ट इज द रोलिंग फ्रिक्शन. रोलिंग फ्रिक्शन इज प्रोड्युस्ड व्हेन वन बॉडी रोल्स ऑन अनदर बॉडी. आणि रोलिंग फ्रिक्शनचा फॉर्म्युला असतो फ्रिक्शनल फोर्स इज इक्वल टू कोएफिशियंट ऑफ रोलिंग फ्रिक्शन इंटू द नॉर्मल रिएक्शन. ओके, रोलिंग फ्रिक्शन कशामुळे क्रिएट होतं, इट इज ड्यू टू द डिफॉर्मेशन प्रोड्युस्ड एट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. म्हणजे एखादी स्पेरिकल बॉडी एखाद्या सरफेसवर ठेवल्यानंतर त्या सरफेसमध्ये काय होतं, डिप्रेशन प्रोड्यूस होतं आणि तो ऑब्जेक्ट खड्ड्यात अडकल्यासारखा होणार आहे. ड्यू टू दॅट रोलिंग फ्रिक्शन इज क्रिएटेड. हार्डर द सरफेस लेसर इज द रोलिंग फ्रिक्शन. लेसर डिफॉर्मेशन लेसर इज द रोलिंग फ्रिक्शन. त्याच्यामुळे हाय प्रेशर टायर जे आहेत त्या काय करतात, इझिली रोल होतात ऍज कम्पेअर टू लो प्रेशर टायर्स. म्हणजे हाय प्रेशर टायर मध्ये काय होतं, रोलिंग फ्रिक्शन कमी असतं, आणि लो प्रेशर एअर टायर जर असतील तर काय होणार आहे, फ्रिक्शनल फोर्स जास्त असणार आहे, रोलिंग फ्रिक्शन. रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ॲट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट 0. रोलिंग फ्रिक्शन इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द रेडियस ऑफ फील. ओके, म्हणजे फीलची रेडियस जेवढी जास्त असेल तेवढं रोलिंग फ्रिक्शन काय असणार आहे, कमी असणार आहे. ओके, अँड इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू नॉर्मल रिएक्शन. कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्हणजे काय, फ्रिक्शनल फोर्स डिवाइडेड बाय नॉर्मल रिएक्शन असतं, किंवा कारण फ्रिक्शनल फोर्सचा फॉर्म्युला म्यू इंटू नॉर्मल रिएक्शन आहे ना. तर जनरली मोस्ट ऑफ द केसेसमध्ये असं होतं, स्टॅटिक फ्रिक्शनची व्हॅल्यू म्हणजे सगळे कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन सगळ्यात जास्त असतो, कायनेटिक फ्रिक्शन त्याच्यापेक्षा कमी असतो, आणि रोलिंग फ्रिक्शन सगळ्यात कमी असतो. इट इज अ प्युअर नंबर. आणि रोलिंग म्हणजे कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शनची व्हॅल्यू जी आहे ती लेस दॅन 1 पण असू शकते किंवा मोर दॅन 1 पण असू शकते. ओके, जनरली स्टॅटिक फ्रिक्शन हे मोर दॅन कायनेटिक फ्रिक्शन असतं. ओके, त्याच्यानंतर अँगल ऑफ फ्रिक्शन. अँगल ऑफ फ्रिक्शनचा डायरेक्टली फॉर्म्युला सांगतो मी तुम्हाला, tan phi इज इक्वल टू म्यू, और म्यू इज इक्वल टू tan phi. सो दिस इज द रिलेशन बिटवीन अँगल ऑफ फ्रिक्शन अँड म्यू. म्हणजे अँगल ऑफ फ्रिक्शन दिलेला असेल तर म्यू काढता आलं पाहिजे, म्यू दिलेला असेल तर अँगल ऑफ फ्रिक्शन तुम्हाला फाइंड आउट करता आलं पाहिजे. ठीक आहे. अँगल ऑफ फ्रिक्शन म्हणजे काय असतं, इट इज द अँगल बिटवीन angle made by the resultant of normal reaction and maximum value of static friction with the normal reaction. म्हणजे सपोज ही बॉडी हॉरिझॉन्टल सरफेसवर ठेवलेली आहे, इथं नॉर्मल रिएक्शन असणार आहे, इकडे मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन असणार आहे एफएस आणि एन. या दोघांचा रिझल्टंट हा असा येणार आहे. ओके, तर या नॉर्मल रिएक्शन आणि एफएस या दोघांच्या रिझल्टंटनं नॉर्मल रिएक्शन बरोबर केलेला जो अँगल आहे त्याला काय म्हणतो आपण, अँगल ऑफ फ्रिक्शन असं म्हणतो. तसंच अँगल ऑफ रिपोज देखील आहे. अँगल ऑफ रिपोज म्हणजे काय, सपोज आपण एका इन्क्लाइंड सरफेसवर एखादा ऑब्जेक्ट ठेवला आणि हा अँगल जो आहे थीटा ग्रॅज्युअली वाढवत 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 नेला, तर एका सर्टन अँगलला हा ब्लॉक जो आहे तो काय होतो, खाली स्लाइड व्हायला चालू होतो. तो जो अँगल आहे ना त्याला काय म्हणायचं, अँगल ऑफ रिपोज, विच इज जनरली डिनोटेड बाय अल्फा. आणि त्याचा देखील फॉर्म्युला आहे tan अल्फा इज इक्वल टू कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. म्हणजे अँगल ऑफ रिपोज आणि अँगल ऑफ फ्रिक्शन दोन्ही सेमच व्हॅल्यू असतात, फक्त त्याच्या डेफिनेशन्स डिफरंट आहेत. ओके,
त्याच्यानंतर फ्रिक्शनल फोर्स समटाइम्स मे बी इन डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ द बॉडी. हे बघा, इंजिन कनेक्टेड टू रिअर व्हील्स ऑफ द कार असेल, ज्यावेळी कार आपण ऍक्सेलरेट करतोय त्यावेळी फ्रिक्शनल फोर्सची डायरेक्शन ऑन द रिअर व्हील्स विल बी इन डायरेक्शन ऑफ द मोशन असणार आहे. म्हणजे सपोज ही कार असेल, हे रिअर व्हील असतील या कारचे, लाईक दिस. सपोज दिस इज अ कार. ओके, तर ही कार टुवर्ड्स राईट निघाली, तर ऍक्सेलरेट करत असताना फ्रिक्शनल फोर्सची डायरेक्शन काय असणार आहे? फॉरवर्ड असणार आहे. आणि ब्रेक मारल्यानंतर फ्रिक्शनल फोर्सची डायरेक्शन काय होते? बॅकवर्ड होते. हे कुणावर होतं? रिअर व्हीलवर. आणि फ्रंट व्हीलवर काय होतं? फ्रिक्शनल फोर्सची डायरेक्शन नेहमी बॅकवर्डच असते, फॉरवर्ड कधीही नसते. लक्षात घ्या. ओके, पुन्हा एकदा पॉइंट लक्षात ठेवा. ड्रायव्हिंग व्हीलवर म्हणजे जे व्हील काय करतात? गाडीला पळवतात. त्या व्हीलवर, मग ते फ्रंट असू दे नाहीतर रिअर असू दे, ड्रायव्हिंग व्हीलवर ज्यावेळी बॉडीला ऍक्सेलरेट करतोय त्यावेळी फ्रिक्शनल फोर्सची डायरेक्शन फॉरवर्ड, आणि ज्यावेळी ब्रेक मारतोय त्यावेळी फ्रिक्शनल फोर्सची डायरेक्शन बॅकवर्ड. आणि ड्रिव्हन व्हीलवर म्हणजे ज्याला इंजिन कनेक्ट केलेलं नसतं त्या व्हीलला काय होतं? फ्रिक्शनल फोर्सची डायरेक्शन नेहमी अपोजिट टू मोशन, दॅट इज बॅकवर्ड असतं. पर्सन ज्यावेळी वॉक करत असतो त्यावेळी फ्रिक्शनल फोर्सची डायरेक्शन काय असणार आहे? तर डायरेक्शन ऑफ फ्रिक्शनल फोर्स ऑन द फूट विल बी इन फॉरवर्ड डायरेक्शन. ओके, बॅकवर्ड नसणार आहे. म्हणजे पर्सन पुढे जात असेल तर फ्रिक्शनल फोर्सची डायरेक्शन काय असणार आहे? फॉरवर्ड असते, बॅकवर्ड नसते. सिमिलर सायकलला देखील तेच आहे. जनरली आपण पाठीमागचं व्हील, सायकलचं पाठीमागचं व्हील हे ड्रायव्हिंग व्हील असतं, म्हणजे जे काय करतं? सायकलला पळवतं पेडल मारल्यानंतर. तर लक्षात घ्या, पुन्हा एकदा तीच कन्सेप्ट आहे. तर सायकलच्या रिअर व्हीलवर फ्रिक्शनल फोर्सची डायरेक्शन कधी असते? ज्यावेळी आपण सायकलला ऍक्सेलरेट करतो त्यावेळी फ्रिक्शनल फोर्स फॉरवर्ड, आणि ज्यावेळी ब्रेक मारतो त्यावेळी फ्रिक्शनल फोर्सची डायरेक्शन बॅकवर्ड असणार आहे. त्याच्यानंतर कॉन्टॅक्ट फोर्स. कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे काय? सपोज दिस इज अ बॉडी विच इज प्लेस्ड ऑन हॉरिझॉन्टल सर्फेस. तर इथं दोन फोर्सेस क्रिएट होणार आहेत. एक म्हणजे नॉर्मल रिएक्शन आणि दुसरी गोष्ट म्हणजे सपोज बॉडी इज ट्राइंग टू मूव्ह इन फॉरवर्ड डायरेक्शन, फ्रिक्शनल फोर्स असणार आहे बॅकवर्ड डायरेक्शन. ठीक आहे, तर नॉर्मल रिएक्शन आणि फ्रिक्शनल फोर्स यांचा जो रिझल्टंट आहे, नॉर्मल रिएक्शन आणि फ्रिक्शनल फोर्स यांचा जो रिझल्टंट आहे त्याला काय म्हणतो आपण? कॉन्टॅक्ट फोर्स असं म्हणतो. म्हणजे कॉन्टॅक्ट फोर्स नेहमी कसा काढायचा असतो? तर कॉन्टॅक्ट फोर्स इज इक्वल टू काय असणार आहे? अंडर रूट एफ स्क्वेअर प्लस काय असणार आहे? एन स्क्वेअर असणार आहे. एफ स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर, दॅट इज द कॉन्टॅक्ट फोर्स. ओके, याच्यानंतर पुलिंग ऑफ ब्लॉक और रोलर. लक्षात घ्या, एखाद्या ब्लॉकला जर पुल करायचं असेल, म्हणजे लक्षात घ्या, दिस इज द ब्लॉक जो हॉरिझॉन्टल सरफेसवर ठेवलेला आहे. हा ब्लॉक असेल किंवा रोलर असेल, आणि याला काय केलेलं आहे? ऍट अन अँगल थीटा टू द हॉरिझॉन्टल एफ हा फोर्स लावलेला आहे. तर या ब्लॉक किंवा रोलरला मूव्ह करण्यासाठी किती फोर्स लावा लागणार आहे? तर त्या फोर्सचा फॉर्म्युला बघा. हा फॉर्म्युला तुम्हाला पाठ करून ठेवावा लागेल. फ्रिक्शनल फोर्स इज इक्वल टू म्यू एस एम जी कॉस थिटा प्लस म्यू एस साइन थिटा, किंवा हा फायनल फॉर्म्युला येतोय एम जी साइन फाय अपॉन कॉस ऑफ थिटा मायनस फाय. फाय म्हणजे काय असणार आहे? अँगल ऑफ फ्रिक्शन. थिटा म्हणजे काय? ज्या अँगलला आपण फोर्स लावलाय तो अँगल थिटा. ओके, सो किती फोर्स लावावा लागतो जस्ट टू स्लाइड द बॉडी और जस्ट टू मूव्ह द बॉडी? एम जी साइन फाय डिवाइडेड बाय कॉस ऑफ थिटा मायनस फाय, एवढा फोर्स लावावा लागतो. आणि ज्यावेळी थिटा इज इक्वल टू फाय असतं, म्हणजे जेवढा अँगल ऑफ फ्रिक्शन असतो ना, त्याच अँगलमध्ये जर आपण काय लावला? पुलिंग फोर्स लावला तर काय होते? मिनिमम फोर्स लागतो. ओके, आणि मिनिमम फोर्स किती असतो? एम जी साइन फाय फक्त असतो. मिनिमम फोर्स म्हणजे समजा क्वेश्चन मध्ये विचारलं एका रोलरला किंवा ब्लॉकला पुल करायचा आहे, तर मिनिमम फोर्स किती लावावा लागणार आणि किती डिग्रीमध्ये लावावा लागणार? मिनिमम फोर्स असणार आहे एम जी साइन फाय, वेअर फाय इज द अँगल ऑफ फ्रिक्शन. त्याची व्हॅल्यू म्यू वरून तुम्ही काढू शकताय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे किती अँगलला तो फोर्स लावल्यानंतर काय होणार आहे? बॉडी मिनिमम फोर्सनं मूव्ह होणार आहे, तर तो असणार आहे अँगल ऑफ फ्रिक्शन एवढा फोर्स. एक्झाम्पल सांगतो. सपोज अशा प्रकारे ब्लॉक आहे. ओके, 10 kg आहे. कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आहे 0.8. आता मी इथं फोर्स लावणार आहे याला पुल करण्यासाठी. तर पहिली गोष्ट म्हणजे किती मिनिमम फोर्स आपण लावू शकतो सो दॅट बॉडी मूव्स फॉरवर्ड, आणि किती अँगल मध्ये लावू शकणार आहे. ठीक आहे. ओके,
0.75 घेऊया पाहिजे तर 0.75 कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. आता याच्यावरून आपल्याला माहित आहे tan phi इज इक्वल टू काय असतं, म्यू एस असतं. याच्यावरून फाय काढता येईल आपल्याला. फाय इज इक्वल टू काय येणार आहे, अँगल ऑफ फ्रिक्शन tan phi इज इक्वल टू अँगल ऑफ फ्रिक्शन फाय इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ म्यू एस म्हणजे किती आहे 0.75. 0.75 म्हणजे 3/4. आता tan इनवर्स ऑफ 3/4 किती असतं माहित आहे, इट इज 37 डिग्री असतं. tan इनवर्स ऑफ 3/4 म्हणजे 37 डिग्री. म्हणजे लक्षात घ्या किती डिग्रीला ह्या ब्लॉकला पुल करावं लागेल, 37 डिग्री विथ द हॉरिझॉन्टलला पुल करावं लागेल जर काय असेल कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन 0.75 असेल तर. आणि किती मिनिमम फोर्स लावा लागेल, सो दॅट बॉडी जस्ट स्लाइड, दॅट इज एम जी साइन फाय एवढा फोर्स लावा लागणार. सो एम जी ची व्हॅल्यू येणार आहे 100 आणि साइन फाय ची व्हॅल्यू येणार आहे साइन 37 दॅट इज इक्वल टू काय येणार आहे 3/5. ओके, 100 इंटू काय येणार आहे 3/5. 100 इंटू 3/5 म्हणजे किती येणार आहे, दॅट इज ऑफ 60 न्यूटन येणार आहे. तर या ब्लॉकला पुल करण्यासाठी मिनिमम फोर्स 60 न्यूटनचा यूज करावा लागणार आहे. ओके, सिमिलरली पुशिंग ऑफ द ब्लॉक. आता पुलिंग ऑफ ब्लॉकचा फॉर्म्युला जर पुलिंग ऑफ ब्लॉक मध्ये फ्रिक्शनल फोर्स किती लागतो पुल करण्यासाठी, mj sin phi अपॉन cos ऑफ थीटा मायनस फाय. तसं पुशिंग केसमध्ये काय होतं, थीटा प्लस फाय फक्त होणार आहे. फॉर्म्युला बघा, पुलिंगच्या केसमध्ये फॉर्म्युला होता mg sin phi अपॉन cos ऑफ थीटा मायनस फाय होता. आणि पुशिंगच्या केसमध्ये फॉर्म्युला काय होतो, mg sin phi अपॉन cos ऑफ थीटा प्लस फाय होणार आहे. ओके, त्याच्यानंतर चेन प्रॉब्लेम. आता हा एक इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे का, आणि खूप इझी प्रॉब्लेम आहे. सपोज देर इज अ टेबल लाईक दिस, आणि या टेबलवर काय केलेले आहे, एक चेन ठेवलेली आहे लाईक दिस. टोटल चेनची लेंथ, चेन किंवा ती रोप असू शकते, टोटल चेनची लेंथ एल आहे आणि त्याच्यामधला काय आहे एक्स पार्ट हँगिंग आहे. म्हणजे टोटल चेनची लेंथ आहे एक्स पार्ट हँगिंग म्हणजे टेबलवरचा पार्ट किती येणार आहे, किती लेंथचा येणार आहे, एल मायनस एक्स येणार आहे. ठीक आहे, आणि इथं कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन सपोज म्यू आहे. तर क्वेश्चन काय विचारला जाऊ शकतो, जास्तीत जास्त किती हँगिंग पार्ट आपण इथे ठेवू शकतो, व्हॉट इज द मॅक्सिमम हँगिंग पार्ट दॅट कॅन बी प्लेस्ड हिअर. आता याला खाली ओढणारा फोर्स किती असणार आहे, तर एक्स पार्टचं जे मास असणार आहे, एक्स पार्टचं मास येणार आहे लॅमडा एक्स. लक्षात घ्या, लॅमडा म्हणजे काय असतं, मास पर युनिट लेंथ इंटू जी. ओके, म्हणजे या पार्टचं मास काय करणार आहे, या चेनला खाली ओढणार आहे. लॅमडा इंटू एक्स इंटू जी हे काय करणार आहे, खाली ओढणार आहे एम जी. आणि प्रिव्हेंट करणारा फोर्स म्हणजे काय असणार आहे, इथला फ्रिक्शनल फोर्स. आणि फ्रिक्शनल फोर्स काय असणार आहे, म्यू इंटू नॉर्मल रिएक्शन. नॉर्मल रिएक्शन म्हणजे काय, इथलं एमजी वरचे एमजी म्हणजे काय होणार आहे, लॅमडा इंटू काय होणार आहे, एल मायनस एक्स. हे मास झालं, इंटू जी येणार आहे. आता जी कॅन्सल होणार, लॅमडा कॅन्सल होणार आहे. शिल्लक काय राहणार आहे, म्यू इन ब्रॅकेट एल मायनस एक्स इज इक्वल टू काय येणार आहे, काय होणार आहे, दॅट इज इक्वल टू एक्स राहणार आहे. आणि हे सॉल्व्ह केल्यानंतर काय मिळतं तुम्हाला, किती फ्रॅक्शनल लेंथ तुम्ही हँगिंग ठेवू शकता हे तुम्हाला कॅल्क्युलेट करता येईल. लक्षात येते का बघा, पुन्हा एकदा सांगतोय. अशा प्रकारे एक टेबल आहे, त्याच्यावर एक रोप किंवा चेन ठेवलेली आहे. टोटल चेनची लेंथ एल आहे आणि त्याचा एक्स लेंथ जी आहे ती हँगिंग आहे. तर जास्तीत जास्त किती हँगिंग लेंथ ठेवू शकतो असा क्वेश्चन आहे. तर टेबलवरची लेंथ असणार आहे एल मायनस एक्स. खाली पुल करणारा फोर्स याला किती असणार आहे, खाली पुल करणारा फोर्स असणार आहे दॅट इज एमजी म्हणजे किती, लॅमडा इंटू एक्स हे झालं हँगिंग पार्टचं मास, एवढं मास. लॅमडा इंटू एक्स इंटू जी हा खाली फोर्स पुल करणार आहे. आणि इथं जो फ्रिक्शनल फोर्स असणार आहे तो फ्रिक्शनल फोर्स असणार आहे म्यू इंटू नॉर्मल रिएक्शन. म्यू इंटू हॉरिझॉन्टल सरफेस असल्यामुळे नॉर्मल रिएक्शन असणार आहे एमजी. सो म्यू इंटू हे मास म्हणजे हे एम म्हणजे कुठलं, टेबलवरचा मास. टेबलवरचा मास काय असणार आहे, लॅमडा इंटू एल मायनस एक्स इंटू जी. ओके, आणि ज्या कधीपर्यंत ते खाली स्लाइड होणार नाही, जोपर्यंत लॅमडा एक्स जी इज इक्वल टू काय येणार आहे,
म्यू इंटू लॅम्बडा इंटू एल मायनस एक्स इंटू जी असेल तोपर्यंत. आणि हे सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे, मॅक्सिमम हँगिंग पार्शियल लेंथ तुम्हाला काढता येईल. ओके, इट इज अ व्हेरी सिम्पल क्वेश्चन. ओके, नेक्स्ट पार्ट, ब्लॉक इन फ्रंट ऑफ द लॉरी. ब्लॉक इन फ्रंट ऑफ लॉरी. बघा, ही एक लॉरी आहे आणि याचा पुढचा जो सरफेस आहे ना, तो एक्झॅक्टली काय आहे, व्हर्टिकल सरफेस आहे आणि रफ सरफेस आहे. म्हणजे इथं कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन काहीतरी आहे आणि इथे एक ब्लॉक समोर ठेवलेला आहे, फक्त तो चिकटवलेला नाही, फक्त त्याला ठेवलेला आहे. तर क्वेश्चन असा आहे, या लॉरीला किती ऍक्सेलरेशन मूव्ह केलं तर हा ब्लॉक खाली पडणार नाही. लक्षात येत आहे, या लॉरीला किंवा या ट्रकला किती ऍक्सेलरेशन मूव्ह केलं तर हा ब्लॉक खाली पडणार नाही, असा क्वेश्चन आहे. तर हे कसं सॉल्व्ह करायचं, सपोज दिस इज द व्हर्टिकल सरफेस ऑफ द लॉरी आणि इथे एक ब्लॉक काय केलेला आहे, जस्ट ठेवलेला आहे. आता हा ब्लॉक खाली कुणामुळे पडणार आहे, एमजी मुळे. त्याचं मास एम असेल तर एमजी हे त्याचं वेट काय होणार आहे, त्याला खाली पुल करणार आहे. आणि त्याला अपोज करणारा फोर्स म्हणजे कुठला असणार आहे, दॅट इज द फ्रिक्शनल फोर्स असणार आहे. आणि फ्रिक्शनल फोर्स किती असतो, म्यू इंटू नॉर्मल रिएक्शन. आता मी तुम्हाला सांगितलंय व्हर्टिकल फोर्सला नॉर्मल रिएक्शन काय घ्यायची, एमजी घ्यायची नाही. व्हर्टिकल सरफेसला जो हॉरिझॉन्टल फोर्स इथं नेट हॉरिझॉन्टल फोर्स येणार आहे ना, दॅट इज द नॉर्मल रिएक्शन. आता बघा, ज्यावेळी आपण लॉरीला ए ऍक्सेलरेशन पुढे नेतो त्यावेळी काय होणार आहे, या ब्लॉकवर बॅकवर्ड डायरेक्शन एम एवढा इनर्शियल फोर्स क्रिएट होतो. ओके, ज्यावेळी लॉरीला आपण काय करणार, ए ऍक्सेलरेशन मूव्ह करणार त्यावेळी ब्लॉक जे आहे ते एम ए ऍक्सेलरेशन पाठीमागे प्रेस होणार आहे. ओके, सो एम ए इज द फोर्स विच इज ऍक्टिंग हॉरिझॉन्टली. त्याच्यामुळे नॉर्मल रिएक्शन घेणार आहे ते एमए. म्हणजे प्रिव्हेंट करणारा फोर्स म्हणजे म्यू इंटू नॉर्मल रिएक्शन म्हणजे एमए, म्हणजे खाली पडण्यापासून प्रिव्हेंट करणारा फोर्स, आणि खाली पुल करणारा फोर्स असणार आहे एमजी. सो एम एम गेट कॅन्सल आणि ऍक्सेलरेशन काय असलं पाहिजे, मग जी बाय म्यू असलं पाहिजे. ऍक्सेलरेशन किती असलं पाहिजे, जी बाय म्यू, तरच ती बॉडी खाली पडणार नाहीये. त्याच पद्धतीनं समजा ब्लॉक आता पुढच्या सरफेसवर ठेवण्याऐवजी हॉरिझॉन्टल सरफेसवर पाठीमागे ठेवला तर ट्रकला जास्तीत जास्त किती ऍक्सेलरेशन दिलं तर चालेल, कारण सडन ऍक्सेलरेशन दिलं तर हा ब्लॉक पाठीमागे पडण्याची शक्यता आहे. आता हा ब्लॉक पाठीमागे जर पडायचा नसेल तर जास्तीत जास्त ट्रकला किती ऍक्सेलरेशन आपण देऊ शकतो ते आपल्याला बघायचं आहे. तर ते कसं कॅल्क्युलेट करता येईल बघा. वन्स अगेन इनर्शियल फोर्स याला पाठीमागे ढकलणार आहे. म्हणजे ज्यावेळी हा ट्रक ऍक्सेलरेशन पुढे जातो त्यावेळी इनर्शियल फोर्स किती ऍक्ट होणार आहे याच्यावर, या ब्लॉकचा मास एम असेल तर एम एवढा फोर्स याला पाठीमागे ढकलणार आणि याला प्रिव्हेंट करणारा फोर्स म्हणजे असणार आहे फ्रिक्शनल फोर्स, दॅट इज म्यू एस इंटू एन. कधीपर्यंत हा खाली पडणार नाही, जोपर्यंत एम ए इज इक्वल टू काय असणार आहे, म्यू एस इंटू एन असेल तोपर्यंत. सो एम ए इज इक्वल टू म्यू एस इंटू नॉर्मल रिएक्शन किती घ्यायची, एमजी, कारण हॉरिझॉन्टल सरफेस आहे. एम एम कॅन्सल आणि ऍक्सेलरेशन येणार आहे म्यू एस इंटू जी. एवढं किंवा याच्यापेक्षा कमी ऍक्सेलरेशन असेल तर ते खाली पडणार नाही, याच्यापेक्षा जास्त ऍक्सेलरेशन झालं तर मात्र ते काय होणार आहे, खाली पडणार आहे. ओके, सो ब्लॉक इन फ्रंट ऑफ लॉरी अँड ब्लॉक बिहाइंड द लॉरी, म्हणजे पाठीमागे जर ठेवलेला असेल तर हे दोन्ही टाईपचे प्रॉब्लेम लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉब्लेम, दॅट इज ब्लॉक ऑन ब्लॉक प्रॉब्लेम. ओके, ब्लॉक ऑन द ब्लॉक प्रॉब्लेम. ब्लॉक ऑन ब्लॉक प्रॉब्लेम. ओके, त्याची एक सिंपल केस आपण बघूया ब्लॉक ऑन ब्लॉक प्रॉब्लेमची. तर सपोज वन ब्लॉक इज प्लेस्ड ऑन अनदर ब्लॉक. ओके, वन ब्लॉक इज प्लेस्ड ऑन दी अनदर ब्लॉक. वरच्या ब्लॉकचं मास आहे 5 kg आणि खालच्या ब्लॉकचं मास आहे 10 kg. ओके, क्वेश्चन आहे what is the maximum force that can be applied on the lower block so that the two blocks move together. बघा, खालच्या ब्लॉकवर आपण जास्तीत जास्त फोर्स किती लावू शकतो. इथं खालचा सरफेस स्मूथ तुम्हाला दिलेला आहे आणि इथलं जे फ्रिक्शन आहे ते आहे, इथलं जे फ्रिक्शनल फोर्स आहे कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आहे सपोज 0.8. ठीक आहे, म्हणजे खाली फ्रिक्शन नाही, फक्त दोन ब्लॉकच्या मध्येच फक्त फ्रिक्शन आहे. ठीक आहे,
तर क्वेश्चन असा आहे की जास्तीत जास्त किती फोर्स आपण लावू शकतो सो दॅट 2 ब्लॉक्स मूव्ह टुगेदर. हा याच्यातला पहिला महत्वाचा क्वेश्चन आहे. व्हॉट मॅक्सिमम फोर्स कॅन बी अप्लाइड so that 2 blocks moves together. ओके. तर बघा सुरुवातीला काय करायचं, या दोघांच्या मधला फ्रिक्शनल फोर्स स्टेप काढा. बघा स्टेप काय मी सांगतोय ते यूज करा. दोघांच्या मधला फ्रिक्शनल फोर्स किती असणार आहे? मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन दॅट इज म्यूएस इंटू नॉर्मल रिएक्शन. हॉरिझॉन्टल सरफेस असल्यामुळे म्यूएस इंटू एमजी होणार आहे. म्यूएस असणार आहे 0.8, एमजी ची व्हॅल्यू 50. सो म्यूएस ची व्हॅल्यू आली 40 न्यूटन. आता 40 न्यूटन फोर्स कुणाला घेऊन जाणार? तर 5 kg ला घेऊन जाणार आहे. कारण दोघांच्या मधला फ्रिक्शनल फोर्सेस काय करणार आहे? 5 kg ला मूव्ह करणार आहे. त्याच्यामुळे आता ऍक्सेलरेशन मॅक्स काढायचं. ऍक्सेलरेशन मॅक्स कसं काढायचं? तर मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन डिवाइडेड बाय मास. बघा आता हे मास कुणाचं घ्यायचं ते महत्वाची गोष्ट आहे. ओके, मास कुणाचं घ्यायचं? ज्याच्यावर फोर्स अप्लाय केलेला नाही तो. कारण क्वेश्चन मध्ये काय दिलं जाऊ शकतं? वरच्या ब्लॉकवर जास्तीत जास्त फोर्स किती लावू शकतो सो दॅट दे मूव्ह टुगेदर, किंवा खालच्या ब्लॉकवर जास्तीत जास्त फोर्स किती लावू शकतो सो दॅट दे मूव्ह टुगेदर. तर इथं फ्रिक्शनल फोर्सची तर 40 न्यूटन घ्यायचं आणि खाली किती घ्यायचं आहे? ज्याच्यावर फोर्स लावलेला नाही ते मास घ्यायचं आहे. कारण फ्रिक्शनल फोर्स कुणाला मूव्ह करणार? ज्याच्यावर फोर्स नाही त्याला मूव्ह करणार ना. ओके, ते किती घेणार आहे? 5. जर म्हणजे खालच्या ब्लॉकवर लावलाय म्हणून 5 घेतला, वरच्या ब्लॉकवर मी फोर्स लावला असता तर खालचं मास घेतला असतं. तर 8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे या दोन्ही ब्लॉकमध्ये एकत्रित जर ट्रॅव्हल करायचं असेल, टुगेदर मूव्ह करायचं असेल तर जास्तीत जास्त एवढं ऍक्सेलरेशन आपण लावू शकतो. आणि मग मॅक्सिमम फोर्स किती येणार आहे? अप्लाइड फोर्स सो दॅट दे मूव्ह टुगेदर इज हे आलेलं ऍक्सेलरेशन इंटू टोटल मास. म्हणजे टोटल मास करायचं इंटू ऍक्सेलरेशन मॅक्स करायचं. 3 स्टेप मध्ये येते बघा. टोटल मास आहे 15, ऍक्सेलरेशन आहे 8, दॅट इज मॅक्सिमम फोर्स 120 न्यूटन लावू शकतो. म्हणजे याचा मिनिंग काय होतो माहितीये का? अप्लाइड फोर्स जर 120 न्यूटन पेक्षा कमी असेल, 120 न्यूटन किंवा त्याच्यापेक्षा जर कमी असेल तर ते एकत्रित जाणार. आणि अप्लाइड फोर्स जर 120 न्यूटन पेक्षा जास्त लावला तर काय होणार आहे? ज्याच्यावर फोर्स लावलाय तो जास्त ऍक्सेलरेशन जाणार आणि ज्याच्यावर फोर्स नाहीये तो थोडासा कमी ऍक्सेलरेशन जाणार आहे. ओके, दीज आर व्हेरी सिंपल स्टेप्स, लक्षात घ्या. आता बघा आणखी एक सिमिलर क्वेश्चन घेऊया म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिस होईल. हा प्रॉब्लेम आहे, ही इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे. ओके, सपोज वरच्या ब्लॉक 3 kg चा आहे आणि खालचा जो ब्लॉक आहे तो 5 kg चा आहे. कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आहे इथं 0.8 once again. तर क्वेश्चन कसा आहे? व्हॉट इज द रेशो ऑफ मॅक्सिमम फोर्स ऑन द अप्पर ब्लॉक अँड मॅक्सिमम फोर्स ऑन द लोअर ब्लॉक. ओके, म्हणजे वरच्या ब्लॉकवर जास्तीत जास्त किती फोर्स लावू शकतो आणि खालच्या ब्लॉकवर किती फोर्स लावू शकतो याचा रेशो विचारलाय. आता अगोदर काय करूया? मधला फ्रिक्शनल फोर्स काढूया. मधला फ्रिक्शनल फोर्स किती येणार आहे? एफ एस इज इक्वल टू म्यूएस इंटू काय येणार आहे? नॉर्मल रिएक्शन. म्यूएस किती येणार आहे? 0.8. नॉर्मल रिएक्शन म्हणजे त्या सरफेसच्या वरचं सगळं वेट घ्यायचं आहे. त्या सरफेसच्या वरचं वेट म्हणजे काय येणार आहे? 3 into 10 दॅट इज 30. सो फ्रिक्शनल फोर्सची मॅक्सिमम व्हॅल्यू येणार आहे 24 न्यूटन. आता सुरुवातीला जास्तीत जास्त फोर्स वरच्या ब्लॉकवर किती अप्लाय करू शकतो? तर टोटल मास बघा, डायरेक्ट मी फायनल फॉर्म्युलाला जातोय. टोटल मास किती? 8 इंटू ऍक्सेलरेशन मॅक्स किती येणार आहे? ऍक्सेलरेशन मॅक्स म्हणजे फ्रिक्शनल फोर्स डिवायडेड बाय वरच्या ब्लॉकवर फोर्स लावलेला असेल तर खालच्या ब्लॉकचं मास घ्यायला पाहिजे. सो दिस इज एफ एस मॅक्स 1 घेणार आहे. म्हणजे एवढा फोर्स जास्तीत जास्त वरच्या ब्लॉकला लावू शकतो सो दॅट दे मूव्ह टुगेदर. ठीक आहे. आता याच्यानंतर खालच्या ब्लॉकवर जास्तीत जास्त किती फोर्स लावू शकतो? वन्स अगेन टोटल मास दॅट इज 8 इंटू ओके ऍक्सेलरेशन मॅक्स किती येणार आहे? तर ऍक्सेलरेशन मॅक्स म्हणजे आता खालच्या ब्लॉकवर फोर्स लावणार ना, त्यामुळे फ्रिक्शनल फोर्स डिवाइडेड बाय काय घेणार आहे मी? खालच्या ब्लॉकला फोर्स लावला तर वरच्या ब्लॉकचं मास घ्यायचं असतं.
तर 8 into 24/3 होणार आहे. आणि आता याचा रेशो विचारला, ओके, डिव्हिजन केलं तर 8 कॅन्सल होणार, 24 कॅन्सल होणार आहे आणि आन्सर येणार आहे 3/5. हे फास्ट कॅल्क्युलेशन तुम्हाला करता आलं पाहिजे. स्टेप्स लक्षात ठेवा. एफएस मॅक्स काढायचा, ऍक्सेलरेशन मॅक्स काढायचा. ऍक्सेलरेशन मॅक्स काढत असताना ज्याच्यावर फोर्स लावलेला नाहीये त्याचं मास घ्यायचं आहे. ठीक आहे. आणि नंतर maximum force that can be applied is given by formula total mass into this acceleration max. Okay. Okay, so this is the block on block problem.